व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत वाटलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या कोथिंबीर वड्या। ह्या ज्या कोथिंबीर आहे ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून निथळ ठेवलेली आहे। इथं ही पहा चाळणीमध्ये आणि आपण वाटण्यासाठी घेणार आहोत। इथं 8 ते 10 हिरव्या मिरच्या हे मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आहेत आपल्याला। आणि ही आहे लसूण पेस्ट। ही मी पहिलेच 7-8 लसूण जे आहे त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे। ही तुम्ही लसूण अख्खेही ह्याच्यात वाटू शकता, माझ्याकडे पेस्ट अवेलेबल होती, फक्त लसणाची पेस्ट आहे ही। हे 8 ते 10 पाकळ्यांमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट केलेली आहे। ती पेस्ट मी ह्याच्याबरोबर टाकणार आहे आणि हे आपण वाटून घ्यायचं आहे। आणि इथं हरभऱ्याची डाळ आहे, ही 1 वाटी छोटी वाटी हरभऱ्याची डाळ जी मी 2 तासांपूर्वी भिजत घातली होती। ही पहा छानपैकी ही भिजलेली आहे। हे पहा एकदम सहज तुटते आहे। ही पण आपल्याला बारीक वाटून घ्यायची ओबडधोबड, जास्त पाणी नाही घालायचे वाटतानी, नाही तर वड्यांचं मिश्रण। हे पहा इथे मी हरभऱ्याची भिजलेली डाळ मी वाटून घेतलेली आहे। थोडंसं पाणी टाकून मी वाटलेले आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, ज्यादा पातळ नाहीये। ही अर्धा पावशेर हरभऱ्याची डाळ जी मी भिजत घातली आहे, ही 1 गड्डी कोथिंबीर आहे। ही 1 जुडी आहे कोथिंबीरीची जी मी बारीक चिरून चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे। आणि ह्याच्यासाठी मी मसाल्यांमध्ये घेतलेले 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग हे आपण आता या बॅटरमध्ये टाकणार आहोत। आणि जी हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली होती तीही आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे। तुम्ही किती तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची टाका वाटून। जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत, हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडरही टाकू शकता। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यावरती हे मिक्स करायचं आहे आणि मगच मीठ टाकायचं आहे, कारण मिश्रण मिक्स केल्यावरती ते थोडं कमी होतं तर खारट होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही मीठ टाकायची घाई करू नका। आता मी ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकते आहे साफ केलेली। पूर्ण घ्यायची आहे। आता आपण हे मिक्स करूया। असं दाबून दाबून चुरायचं आहे। हे पूर्ण मसाला ह्याच्यात मिक्स करायचा आहे। ह्या वड्या शॅलो फ्राय केल्यावर फार छान लागते याची चव, आणि डीप फ्राय केल्या की एकदम कुरकुरीत होतात, अगदी डाळ वड्यांसारखी कुरकुरीत होते ही। हे पहा छानपैकी चुरायचा आहे, पूर्ण मसाला मिक्स करायचा आहे सावकाशपणे। हे पहा पूर्ण डाळ या मिश्रणामध्ये मिक्स करा। जर तुम्ही जास्त पाणी टाकलं हे वाटताना तर काय होईल की तुमची वडीची जी वळकटी ती बंधली जाणार नाही। अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, एका ताटलीत वडी थापू शकता। हे पहा आता माझं मिक्सचर मिक्स झालेलं आहे, तर मी हे पहा हे मगाशी किती जास्त दिसत आता कमी दिसते, तर आपण आता मीठ टाकणार आहोत ह्याच्यात। तर आता मी अंदाजाने मीठ टाकते आहे। मीठ टाकून झालेलं आहे आपलं। आता मिक्स करूया। मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आपल्याला अजिबात। आता आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण। हे बाई ते कुकरचा डबा घेतला आहे, त्याच्यात मी आपण ह्याच्या ओळकट्या करून ठेवणार आहे। हे पहा आणि कमी डाळ टाकायची। 1 जुडीसाठी मी फक्त अर्धा पावशेर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। जर तुम्ही डाळ जास्त प्रमाणात टाकली तर वड्या अगदी म्हणजे डाळीच्या वड्या लागतील, कोथिंबीरीच्या लागणार नाहीत। त्यामुळे कोथिंबीर नेहमी तुम्ही बेसन पिठाची करा किंवा वाटल्या डाळीची, कोथिंबीरचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं आहे, डाळीचं किंवा बेसन पिठाचं कमी, कारण वडी बेसनाची किंवा डाळीची नाही कोथिंबीरीची आहे। आणि आपल्याला कोथिंबीरीचे फायदेही होतात। कोथिंबीर डोळ्यांसाठी खूप छान असते। हे पहा वळकटी, हे बघा मी इथे डब्यात ठेवलेली आहे, बघा अजिबात सुटत नाही ओळकटी, बघितली तुम्ही
अशीच व्हायला पाहिजे. जास्त मिश्रणात पाणी टाकू नका. आपल्याला बिलकुल पाणी लागलेलं नाहीये. आपण जे निथळ ठेवली होती कोथिंबीर त्याचं पाणी आणि डाळीचं वाटलेलं पाणी ह्याच्यातच आपल्या वड्या एकदम बांधल्या गेलेल्या आहेत. हे पहा, ही दुसरी. जितक्या होतील तितक्या वड्या आपण बनवणार आहोत ओळकट्या. जर तुम्हाला जर तुमचं मिश्रण चुकून जर पातळ झालं आणि जर तुम्हाला अशाच हे करायच्या असतील ओळकट्या तर तुम्ही या मिश्रणात थोडंसं बेसनही घालू शकता दळलेलं, किंवा मग ताटलीत थापून मंगई करू शकता. हे पहा, हे छानपैकी आपल्याला मस्तपैकी हे करायचं आहे. आपल्याला शिट्ट्या करायच्या आहेत 4 ते 5. आता मी हे सगळ्या ओळकट्या बनवून घेते. हे पहा, सगळ्या ओळकट्या आपण करून घेतलेल्या आहेत. 5 ओळकट्या झालेल्या आहेत टोटल. आता ह्या ओळकट्या ज्या आहेत कोथिंबिरीच्या त्या मी कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करणार आहेत. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मग शिट्ट्या करायच्या, म्हणजे वड्यांमध्ये पाणी जात नाही. आणि जर तुम्ही चाळणीवर वाफवणार असेल तर खूप वेळ लागतो चाळणीवर. आतमध्ये बऱ्याच वेळा कच्च्या पण राहतात. त्यामुळे शक्यतो कुकरला लावा. 4 ते 5 शिट्ट्या करा, ह्या वड्या शिजतील. चला तर मग आपण कुकरला उकडूया. हे पहा, इथे आपले कोथिंबीरची वडी उकडून झालेली आहे. आता आपण ही पूर्णपणे थंड करायची आहे आणि मग हिला शॅलो फ्राय करणार आहोत आपण तेलामध्ये. पहिले आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया. हे पहा, इथं मी तव्यामध्ये तेल ठेवलेलं आहे 2 चमचे तापायला. त्याच्यात आपण 1 छोटा चमचा जिरी मोहरी टाकतो आहोत. आता आपण आपल्या वड्यांना फोडणी देणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत. जिरी मोहरी टाकून फ्राय केल्यावर छान टेस्ट येते. हे पहा, इथं आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे. आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्या. जिरी मोहरी तडतडली की मग वड्या सोडायच्या आहेत. त्याच्यात थोडासा कढीपत्ताही टाकणार आहोत. हे पहा, जिरी मोहरी तडतडली, कढीपत्ताही फ्राय झालेला आहे. आता आपण वड्या सोडूया. वड्या आपण छान दोन्ही बाजूने 5-5 मिनिटं मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही या डीप फ्राय करू शकता. डीप फ्राय केल्यामुळे तर कुरकुरीत होतात, पण मी तर कमी तेलाचा वापर करत आहे. मी ह्याला कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहे. असे पण ह्या खूप क्रिस्पी होतात. आता आपण मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी ब्राऊन करून घेऊया. हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण वडी पलटून घेऊया. बघा किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या वडीला. तर आपण या सगळ्या वड्या अशाच प्रकारे पलटून घेणार आहे. हे पहा, आपण सरकून घेऊया साईडला, वड्या परतूया छानपैकी. आता ह्या बाजूनी हे आपल्याला 5 मिनिटं मंद गॅसवर भाजून घेऊया. ह्या वड्या सोडून तव्यामध्ये कुठे जाऊ नका शक्यतो, कारण ह्या पटकन करपतात आणि चांगल्या लागत नाही. त्यामुळे तर मीडियम गॅसवर अजून 5 मिनिटं ठेवूया आपण. हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण बघूया आपल्या वड्या शेकून झाल्यात. हे बघा, छानपैकी शेकून झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी. आता आपण काढून घेऊया. ह्या जे थोड्याशा अशा आहेत हिरवट, ह्या होऊन द्या अजून तव्यामध्ये. जे झालेले आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत. जास्त त्यांचा कलर चेंज नाही करायचा आपल्याला. हे पहा, छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. ह्यांना आपण आणखी
2-3 मिनटं ठेवूया आणि मग काढून घेऊया। हे पहा, राहिलेले वडेही आपण काढून घेऊया। पूर्ण फोडणी काढून घ्यायची आहे। आणि पहा, आपल्या वड्या तयार आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा, आपल्या गरमागरम वाटलेल्या डाळीच्या कोथिंबीर वड्या तयार आहेत। गरमागरम सर्व करा। वरण भाताबरोबरही ह्या खूप छान लागतात। माझी रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।